स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे त्या महिलांसाठी ज्या महिलांनी आपले अर्ज बाहेर भरले, स्वतः त्यांना मोबाईलवर भरता आले नाही आणि त्यांना जर त्यांचे अर्ज चेक करायचे असले तर त्यांना त्या व्यक्तीकडे जावं लागते ज्या व्यक्तीकडे त्यांनी अर्ज भरले। त्यामध्ये आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, दुसरा कोणता बाहेरचा व्यक्ती आहे, आधार केंद्र, सेतू केंद्र अशा ठिकाणी त्यांनी अर्ज भरले, अर्ज अप्रूव्ह झाले, पैसे सुद्धा आले। पण बघा, आता छाननी होत आहे, स्क्रुटिनी होत आहे आणि भरपूर माध्यमातून जे आहे ते शासन भरपूर महिलांचे अर्ज रद्द करत आहे। मग तुम्हाला सुद्धा चेक करावं लागेल की आपला अर्ज आता मंजूर आहे का, आपल्याला समोर पैसे येईल का। कारण दुसऱ्याच्या आयडी पासवर्ड आणि बाहेरून अर्ज भरल्यामुळे त्या महिलांना आपले अर्ज स्वतः चेक करता येत नाही। त्यामुळे आपण ज्या ठिकाणी अर्ज भरले त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागते आणि त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करावं लागते की आमचा अर्ज चेक करून द्या। ते व्यक्ती जे आहे ते टाळाटाळीचे उत्तर देतात, तुमचे अर्ज चेक करून देत नाही, आता वेळ नाही, नंतर असं काहीतरी सांगून तुमचा टाइम वेस्ट करतात आणि अर्ज चेक करून देत नाही। मग काय करायचं? तर बघा, सोपा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, आता पोर्टल सुद्धा अपडेट झालेलं आहे, पोर्टलवर काही अपडेट आलेली आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज चेक करायचा आहे आणि तुमचा अर्ज आता मंजूर आहे का, पोर्टल अपडेट झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर आहे का तुम्हाला चेक करायचा आहे, जरी तुम्ही मोबाईलवर घरी अर्ज भरला नसेल तरी। बघा, जरी तुमच्याजवळ आयडी पासवर्ड नसेल तरीही तुम्ही दुसऱ्याच्या आयडी पासवर्ड वरून सुद्धा तुमचा अर्ज जो आहे ते चेक करू शकता। फक्त त्या ठिकाणी तुमचा पूर्ण अर्ज ओपन होणार नाही, तुम्हाला फक्त तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का, आता अप्रूव्ह आहे का, किंवा तुमचा अर्ज क्रमांक काय आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, फक्त तेवढीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे दुसऱ्याच्या आयडी पासवर्ड वरून। बघा, तुम्ही जरी तुमच्या मोबाईलवर स्वतः अर्ज तुम्हाला भरता आला नसेल तर तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्रमंडळी आहे, तुमचे रिलेटिव्ह आहे, तुमचे बाहेर गावी राहणारे नातेवाईक आहेत, त्यांनी तरी आयडी आणि पासवर्ड टाकून अर्ज भरला असेल। तुमच्या आजूबाजूला जर 10 कुटुंब राहत असेल त्यापैकी 7 ते 8 कुटुंबांनी जो आहे तो घरी आपल्या मोबाईलवर अर्ज भरला असेल, अशाच लोकांना तुम्हाला भेटायचं आहे। त्यांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारे तुमचा आधार क्रमांक देऊन त्यांना सांगा की आम्हाला आमचा अर्ज चेक करून द्या। तर बघा, त्यांच्याजवळ आयडी पासवर्ड जर असेल तरीही तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला आयडी पासवर्डची गरज पडणारच आहे। ते जर तुम्हाला आयडी पासवर्ड द्यायला तयार होत असेल तर तुम्ही स्वतः चेक करू शकता। त्यांच्याजवळ जर आयडी पासवर्ड असेल किंवा तुमच्या जवळचे व्यक्ती जे तुमचं काम करू शकतात, एका शब्दावर तुमचा अर्ज चेक करू शकतात, तुम्ही पुन्हा पुन्हा जरी म्हटलं तरी ते अर्ज चेक करू शकतात, अशा व्यक्तीला तुम्हाला शोधायचं आहे। रिलेटिव्ह, नातेवाईक, नातेसंबंध कोणी इथे असू शकतात। तर बघा, अर्ज चेक कसा करायचा, आपला अर्ज डिसअप्रूव्ह आहे की अप्रूव्ह आहे। बघा, सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल ओपन करायचं, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता। तर बघा, या ठिकाणी पोर्टल ओपन झालेलं आहे। पोर्टल ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वरच्या 3 लाईनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, त्यावर तुम्हाला बटन येईल अर्जदार लॉग इन। अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मागितला जाईल। आयडी आणि पासवर्ड, मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर जे काही अर्ज त्या व्यक्तीने त्याच्या आयडी पासवर्डवर भरलेले आहे ते अर्ज जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल, त्यांचे स्टेटस काय आहे। बघा, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आता कुठे टाकायचा आहे, तुम्हाला वरच्या बाजूला बघा त्या ठिकाणी लाईन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशन असं त्या ठिकाणी सर्वात पहिलं ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड त्या ठिकाणी मागत आहे। तुम्ही जरी त्या आयडी वरून अर्ज भरला नसेल तरीही तुम्ही तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशनमध्ये टाकू शकता। तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला एक पॉपअप असा मेसेज येईल, बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक, तुमचा अर्ज सबमिट आहे की अप्रूव्ह आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कोणता रजिस्टर केला, ती पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसून येईल। तुमचा अर्ज ओपन होणार नाही, पण तुमचा अर्ज सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे ते तुम्हाला 100% या ठिकाणी माहिती मिळणार आहे। तर बघा, तुम्ही जर बाहेर अर्ज भरला असेल, स्वतः अर्ज भरला नसेल, पण आता तुम्हाला सतत अर्ज चेक करायचा असेल तर जवळच्या व्यक्तीचे आयडी पासवर्ड घेऊन तुम्ही अर्ज चेक करू शकता किंवा त्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवून अर्ज चेक करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता। तर बघा, व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होता। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।